हॅलो स्टुडंट, तुमचं परत एकदा स्वागत. काल आपण पहिल्या लेक्चरमध्ये डोबेरायनर-स्ट्रायडचा अभ्यास केला होता आणि मी तुम्हाला डोबेरायनर-स्ट्रायड्सवरती काही एक्झाम्पल लिहिले होते होमवर्कसाठी. ते होमवर्कचे आज आपण स्टार्ट करणार आहे एक्झाम्पल परत एकदा. त्यातलं होमवर्कमध्ये पहिलं एक्झाम्पल होतं सल्फर, त्याचा ॲटॉमिक मास 32.1, सेलेनियम 79 आणि टेलोरियम 127.6. आता यामध्ये सेलेनियम हा इलेमेंट मिडल पोझिशनला आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण सल्फरचा ॲटॉमिक मास आणि टेलोरियमचा ॲटॉमिक मास यांचा आपण ॲव्हरेज घेऊ. मीन ॲटॉमिक मासेस ऑफ सल्फर अँड टेलोरियम इज given here. We have find 32.1 plus 127.6 divided by 2. दोघांची सम आली 159.7 divided by 2. आपल्याला मिळालं 79.85. हे नियर अबाउट 79 आहे. आता तुम्ही म्हणाल की 79.585 नियर अबाउट 79, तो नियर अबाउट 80 पण आहे. पण आपल्याला महत्त्वाचं काय आहे, हे जे मिडल एलिमेंट दिलेलं आहे ना, त्या मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मासच्या जवळपास येतो का तो बघायचा. म्हणून 79.85 हा जवळपास 79 इतका आहे. म्हणजे सेलेनियमचं ॲटॉमिक मास हे इतर दोन जे मेंबर आहे सल्फर आणि टेलोरियम यांच्या ॲटॉमिक मासच्या ॲव्हरेज इतकं किंवा सरासरी इतकं आहे. म्हणून atomic mass of middle element selenium is nearly equal to average atomic mass of selenium and sulfur. इथे सल्फर पाहिजे ना, सल्फर आणि टेलोरियम. म्हणून सल्फर, सेलेनियम अँड टेलोरियम इज डोबेरायनर-स्ट्रायड. दुसरं एक्झाम्पल आहे बेरिलियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. बेरिलियमचा ॲटॉमिक मास 9 आहे, मॅग्नेशियमचा 24.3 आणि कॅल्शियमचा 40.1 आहे. आता मीन ॲटॉमिक मास जर काढायचं ठरलं आपल्याला, तर आपण बेरिलियम आणि कॅल्शियमच्या ॲटॉमिक मासची सम करणार आहे. 9 plus 40.1 divided by 2, ते येतं आपलं 49.1 divided by 2, ते येतं 24.55, 24.55. इट इज नियर अबाउट 24.3. आता मी 24.3 का घेतलाय मीन, कारण मॅग्नेशियमचं ॲटॉमिक मास हे 24.3 दिलेलं आहे. सपोज मॅग्नेशियमचं ॲटॉमिक मास इथे 24.5 दिलं असतं, तर मी याचा मीन काय घेतला असतं, नियर अबाउट काय घेतलं असतं, 24.5. त्याच्यामुळे ही प्रिकॉशन घ्यायची. हा नंबर जवळपास आला पाहिजे. मग समजा हा जर आला असता 28.5, तर 28.5 हा काय 24.3च्या नियर नंबर नाही आहे, लक्षात घ्या. अशा वेळेस डोबेरायनर-स्ट्रायड चा लॉ त्याला अप्लाय होणार नाही. Atomic mass of magnesium is average atomic mass of beryllium and calcium. Therefore, beryllium, magnesium and calcium is डोबेरायनर-स्ट्रायड. आता काही मुलांनी हे एक्झाम्पल्स सोडवलेले आणि व्हॉट्सअपवरती पाठवले पण आहे. साधारणपणे 7 विद्यार्थी ते, त्यांचे मी चेक केले, बरोबर आहे ते. म्हणजे याचा अर्थ ते मुलं अभ्यास करताय घरी. बाकीच्यांनी अजून सुरू केलं नसेल तर तो सुरू करा, ठीक आहे. आता आपण आज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स घेणार आहे. त्याच्यानंतर त्याचे इंट्रोडक्शन आणि काही लिमिटेशन घेणार आहे आणि मेंडेलिव्ह पिरियड टेबलचं इंट्रोडक्शन घेणार आहे. कारण हा मेंडेलिव्ह पिरियड टेबल फार मोठा टॉपिक आहे, त्याचा आज आपण फक्त इंट्रोडक्शन घेऊ, ठीक आहे. आता पार्ट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आता जसं मागे आपण डोबेरायनर ट्रायड घेतलं, ट्राय म्हणजे 3 त्रिके, तसा ऑक्ट म्हणजे काय 8 किंवा 8 आणि ऑक्टेव्स याचा अर्थ होतो अष्टके. म्हणून आपण म्हणू न्यूलँडची अष्टके किंवा न्यूलँडचा अष्टकांचा नियम. आता न्यूलँड पहिला प्रयत्न जसा डोबेरायनरने केला, न्यूलँडने प्रयत्न करताना काय केलं, तर त्याने न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाइम, त्या काळी ज्ञात असलेले, माहीत असलेले मूलद्रव्ये त्याने इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस, त्यांची मांडणी मूलद्रव्यांच्या ॲटॉमिक मासेच्या चढत्या क्रमाने केली. आता मग डोबेरायनर पण काय केलं होतं, मूलद्रव्यांची मांडणी ॲटॉमिक मासेच्या चढत्या क्रमानेच केली होती. पण त्याच्यामध्ये डोबेरायनरने 3 एलिमेंटचा ग्रुप केला होता, म्हणून त्याला आपण डोबेरायनर ट्रायड म्हटलं. इथं त्याने मूलद्रव्यांची मांडणी चढत्या क्रमाने करताना
पहिलं जो एलिमेंट होतं हायड्रोजन लाइटेस्ट म्हणजे काय, ज्याचं ॲटॉमिक मास सगळ्यात कमी आहे अशा लाइटेस्ट एलिमेंट पासून सुरुवात केली हायड्रोजन आणि एंडेड अप विथ थोरियम. याचा अर्थ काय झाला, थोरियमचं ॲटॉमिक मास सगळ्यात जास्त आहे, हायड्रोजन पासून सुरुवात केली आणि थोरियमला त्याने एंड केलं. मग ही आता बघा, जरी हा पॉइंट ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. ऍक्च्युली हायड्रोजनची अरेंजमेंट करताना पुढचा एलिमेंट त्याने काय घेतला, लिथियम. त्याने हायड्रोजनच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला. हायड्रोजनपेक्षा लिथियमचा ॲटॉमिक मास जास्त आहे म्हणून त्याने हायड्रोजन नंतर लिथियमला टाकलं, लिथियमच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला. नंतर बेरिलियमला टाकलं, बेरिलियमच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केला. असं त्याने सगळ्या अशा एलिमेंटचा अभ्यास करत गेला. तो ऑक्सिजन त्यांनी अरेंज केला. आता ऑक्सिजन नंतर समजा फ्लोरीन येणार आहे, तर फ्लोरीन इथेच का आला, तो इकडे का नाही आला ऑक्सिजन नंतर, ते बघू आपण. ज्यावेळेस त्याने ऑक्सिजनचा पिरियड टेबलमध्ये ऑक्सिजनला टाकलं, त्यानंतर फ्लोरीनचा अभ्यास करताना त्याचं असं लक्षात आलं की फ्लोरीनचे काही गुणधर्म हे हायड्रोजन सारखे दिसतात, म्हणून त्याने अरेंजमेंट करताना फ्लोरीनला हायड्रोजनच्या खाली टाकलं. फ्लोरीन नंतर पुढचं एलिमेंट सोडियम आलं, त्या काळी माहीत असलेलं, आणि त्याचं असं लक्षात आलं की सोडियमच्या प्रॉपर्टी ह्या कोणासारख्या आहे, लिथियम सारख्या दिसतात आहे, म्हणून सोडियमला त्याने लिथियमच्या खाली जागा दिली. अशा प्रकारे त्या काळी ज्ञात असलेले सगळेचे सगळे एलिमेंट्स त्याने त्याच्या टेबलमध्ये अरेंज केले. आणि त्याचं काय लक्षात आलं, ही फाउंड दॅट एव्हरी 8th एलिमेंट हॅड प्रॉपर्टी सिमिलर टू दॅट ऑफ फर्स्ट. म्हणजे सोडियम हे जर मी 8 मानलं, हे 8, 7, नंतर हे 6, 5, हा 4, हा 3, हा 2 आणि हा 1, म्हणजे 8व्याचे गुणधर्म आणि पहिल्याचे गुणधर्म कशाच्या कम्पेअरमध्ये, पहिला 8व्याच्या कम्पेअरमध्ये. त्या दोघांचे गुणधर्म कसे, सारखे, त्याला म्हणतात न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेट्स. आता समजा तुम्ही पुढचं मूलद्रव्य घेतलं ॲल्युमिनियम. मग ॲल्युमिनियम हे जर मी 8वं मूलद्रव्य मानलं, तर हे 8 झाला, म्हणजे हा 7, 6, फ्लोरीन 5, 4, 3, 2 आणि 1, म्हणजे ॲल्युमिनियम आणि बोरॉनचे गुणधर्म कसे, सारखे. म्हणजेच एव्हरी 8th एलिमेंट हॅज सिमिलर प्रॉपर्टी दॅट ऑफ फर्स्ट. आता तुम्ही मला सांगा, समजा मी फॉस्फरस हे एलिमेंट घेतलं आणि त्याला मी 8वं मूलद्रव्य मानलं, तर पहिलं मूलद्रव्य कोणतं असेल, नायट्रोजन, म्हणजे फॉस्फरस आणि नायट्रोजनचे गुणधर्म सारखे. आता तुम्हाला हे शब्द जरा ओळखीचे वाटतात बघा बरं, सा रे ग म प ध नी. याला काय म्हणतो आपण, म्युझिकल नोट्स किंवा संगीतातले सप्तसूर म्हणतो. जसं आपण सा रे ग म प ध नी म्हटलं की नी नंतर परत काय येतो, परत सा येतो. तशाच प्रकारे म्हणजे आता हा सा किती होता, पहिला, आणि नी नंतर परत सा आला, तो किती आला, 8वा. दोन ठिकाणी 6 सारखा आला, पहिला आणि 8वा. तसं पहिल्याचे गुणधर्म आणि 8व्याचे गुणधर्म कसे असतील, सारखे, हे तुम्हाला सहजपणे याच्यावरनं लक्षात येतं. आता मी जर म्हटलं पोटॅशियम, पोटॅशियम हे जर मी 8वं मूलद्रव्य मानलं, तर त्याचं पहिलं मूलद्रव्य कोणतं घ्यायचं, सोडियम, बरोबर. सोडियम जर मी 8वं मूलद्रव्य मानलं, तर पहिलं मूलद्रव्य कोणतं घ्यायचं, लिथियम. म्हणजेच पोटॅशियमचे गुणधर्म सोडियमचे गुणधर्म सारखे, तसेच सोडियमचे गुणधर्म लिथियमचे गुणधर्म सारखे. म्हणजेच पोटॅशियम, सोडियम, लिथियम ह्या तिघांचे गुणधर्म कसे, सारखे. आता हे तुम्हाला काय ओळखीचं वाटतंय का, बघा बरं, याला Na आणि K. हे काय आहे, दीज आर डोबेरायनस ट्रायड्स. हे डोबेरायनचं ट्रायड आपण पहिलं एक्झाम्पल घेतलं ते. तसंच हे बघा, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, हा पण काय आहे, डोबेरायनचा ट्रायड. आता न्यूलँड्सने ही जी त्या काळी ज्ञात असलेली सगळे एलिमेंट्स अरेंज केली. आता हेच मी मागे जे एक्सप्लेन केलं तेच इथे एकदा परत बघा. सोडियमच्या प्रॉपर्टी या लिथियम सारख्या आहे किंवा क्लोरीनच्या प्रॉपर्टी फ्लोरीन सारख्या आहे, हे ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आता लिमिटेशन्स ऑफ न्यूलँड्स लॉ आपण घेणार आहे. दिस लॉ वॉज फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. याचा अर्थ काय होतो रे, फक्त कॅल्शियम पर्यंत न्यूलँडचा ऑक्टेव्ह ऍप्लिकेबल होतो. म्हणजे कॅल्शियमचे आणि मॅग्नेशियमचे गुणधर्म सारखे, पण कॅल्शियम समजा तुम्ही क्रोमियम घेतलं तर क्रोमियमचे आणि ॲल्युमिनियमचे गुणधर्म सारखे नाही. टिटॅनियम सिलिकॉनचे सारखे नाही. सेलेनियम
आयर्नचे सारखे नाही किंवा स्ट्रॉन्शियम झिंकचे सारखे नाही. म्हणजेच न्यूलँडचा लॉ हा फक्त कॅल्शियम पर्यंत ऍप्लिकेबल होतो. ठीक आहे. दुसरं आहे ही प्लेस 2 एलिमेंट्स इच इन सेम बॉक्स टू अकोमोडेट ऑल द नोन एलिमेंट्स इन द टेबल. त्याने काय केलेलं आहे की काही ठिकाणी एकाच बॉक्समध्ये 2-2 एलिमेंट टाकले. आता बघा ह्या एका बॉक्समध्ये एक, एका बॉक्समध्ये एक, एका बॉक्समध्ये एक, पण त्याने एका बॉक्समध्ये 2 टाकले. कशासाठी टाकले त्याने? की सगळे ते एलिमेंट त्या काळी ज्ञात होते त्यांचा अकोमोडेट करण्यासाठी किंवा त्यांना टेबलमध्ये जागा देण्यासाठी. कोबाल्ट आणि निकेलचे गुणधर्म सारखे वाटले त्याने एकत्र टाकले. सेरियम आणि लॅन्थनम हे 2 एलिमेंट एकाच बॉक्समध्ये टाकलेले. तसं नकोय, एका बॉक्समध्ये एकच एलिमेंट पाहिजे. नंतर ही प्लेस सम एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टेव्ह. म्हणजे त्याने काय केलंय, कोबाल्ट आणि निकेल हे हॅलोजन मध्ये प्लेस केले. तुम्हाला टेबलवरनं दिसेल बघा. आता कोबाल्ट आणि निकेल हे कोणत्या फॅमिलीमधले? हॅलोजन फॅमिली. ही हॅलोजन आहे, फ्लोरीन क्लोरीन. पण कोबाल्ट आणि निकेल हे धातू आहे, फ्लोरीन क्लोरीन हायड्रोजन हे अधातू आहे. कोबाल्ट आणि निकेलचे गुणधर्म हे फ्लोरीन आणि क्लोरीन सारखे नाही, तरी पण त्याने त्याला जागा दिली. याचाच अर्थ कोबाल्ट आणि निकेलचे गुणधर्म हे 8व्या मूलद्रव्य क्लोरीन सारखे नाही. आपण ऑलरेडी डिस्कस केलंच आहे काय, की कॅल्शियम नंतर तो लॉ ऍप्लिकेबल होतच नाही. नंतर न्यूलँड ऑक्टेव्ह डिड नॉट हॅव प्रोव्हिजन टू अकोमोडेट न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. आता आज जवळपास 118 मूलद्रव्ये पिरियोडिक टेबलमध्ये आहे. भविष्यात आपण अभ्यास करणारच, पण अजून काही 118 पुढे पण भविष्यात मूलद्रव्यांचा शोध लागला. न्यूलँडने त्याच्या पिरियोडिक टेबलमध्ये काही जागा रिकामी ठेवली नव्हती की भविष्यात मूलद्रव्ये शोधले जातील आणि मग आपण त्यांना पिरियोडिक टेबलमध्ये जागा देऊ. असे 4 लिमिटेशन्स आहे. आता यामध्ये आपण आज न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह घेतला. न्यूलँड अरेंज एलिमेंट अकॉर्डिंग टू देअर इंक्रीजिंग atomic masses and he observed that properties of 8th element is similar to that of first. उद्या आपण मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल घेणार आहे, कारण मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल हा तसा मोठी कन्सेप्ट आहे. ती याला आपण सेपरेट लेक्चरला आपण ती घेऊ. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही फोन करा. तुम्ही सहजपणे टेबल घरी बघू शकता. कशाचे गुणधर्म सारखे, मी जर म्हटलं अरे सिलिकॉनचे कोणाचे गुणधर्म सारखे, तुम्ही म्हणाल कार्बनचे, पण सिलिकॉनचे टिटॅनियमचे सारखे नाही ना, कारण तो कॅल्शियम नंतर आलेला आहे. इथं तुम्ही म्हणू शकता मॅग्नेशियमचे कोणाचे गुणधर्म सारखे, बेरिलियमचे चालतील. अजून कोणाचे चालतील? कॅल्शियमचे पण चालतील, कारण हा लॉ कॅल्शियम पर्यंत ऍप्लिकेबल. ओके, तर आपण आता इथं थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण काय येणार, मेंडेलिव्हज पिरियोडिक